रामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजसयोग मुद्रा नेत्री नये रे तुझवीण निद्रा कै भेट शिवा मजला सुभद्रा जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार साधक हो, मी डॉक्टर माधवी महाजनचा आपणा सर्वांना सप्रेम नमस्कार. आजपासून आपण समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेल्या लघुकाव्यातल्या षड्रिपू निरूपण या प्रकरणाला प्रारंभ करतो. आपण जर भारतीय संस्कृतीचा विचार केला तर भारतीय संस्कृतीने आध्यात्मिकता हे जीवनाचं उच्चतम ध्येय ठरवलेलं दिसतं. या संस्कृतीला 5000 वर्षांचा इतिहास आहे. वेद, उपनिषद, रामायण, महाभारत, इतर संस्कृत वाङ्मय यामधून आपल्याला या आध्यात्मिक विचारांचं दर्शन घडतं. पण याशिवाय संगीत, साहित्य, चित्रकला, शिल्पकला अशा अनेक कलांमधूनही याचं दर्शन होताना दिसतं. आत्म्याचा विचार करणाऱ्या या अध्यात्मशास्त्राला संतांनी भक्तितत्वाची जोड दिली. या संत मांदियाळीमध्ये समर्थ रामदास स्वामींचं महत्व अलौकिक आहे हे आपण सर्व जाणता. समर्थांचा एकूण 74 वर्षाचा जर जीवन प्रवास आपण बघितला तर हा जीवन प्रवास म्हणजे एक क्रांती होती. त्यांच्या वेळच्या काळाचा जर विचार केला तर समर्थांनी जे कार्य केलं ते अतिशय गौरवास्पद होतं. आसमानी सुलतानी संकटाला तोंड देणारी जनता अत्याचार सहन करून अतिशय दुबळी बनली होती. सुलतानी संकट इतकं प्रबळ होतं की त्यांच्या अत्याचाराने देश अक्षरशः पोखरून निघाला होता. सततची आक्रमणं, लुटालूट, जाळपोळ, स्त्रियांची विटंबना, देवळांचा विध्वंस, धर्मांतर अशा प्रकारे अनेक छळ करून शत्रूंनी आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं होतं. अशा परिस्थितीमध्ये समर्थांनी समाजामध्ये संघटन घडवून आणलं होतं. समाजावर जे भिष्टीचं सावट होतं ते दूर करून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केला होता. आपलं कार्य करत असताना त्यांनी ज्ञानसत्ता, राजसत्ता, धर्मसत्ता आणि आत्मसत्ता या 4 सत्ता दृढ केल्या. अनेक ठिकाणी आपले मठ स्थापन करून त्या ठिकाणी एका महंताची नेमणूक करून आपल्या संप्रदायाचं जाळं त्यांनी भारतभर विणलं. समाजामध्ये सकारात्मक विचारांची ऊर्जा निर्माण केली. त्यांनी आपलं सगळं आयुष्य वैयक्तिक सुखाकरता व्यतीत न करता लोकोद्धार आणि आत्मोद्धार यासाठी समर्पित केलं. त्यांच्या या संघटनात्मक कार्या इतकंच त्यांचं वाङ्मयीन कर्तृत्व देखील तितकंच मोलाचं आहे. धर्मकारण, राजकारण आणि समाजकारण करताना त्यांनी विपुल प्रमाणात वाङ्मय निर्मिती केली. या माध्यमातून त्यांनी जी शिकवण दिली ती शिकवण जीवनाच्या सर्वांगाला स्पर्श करणारी आहे. त्यांच्या वाङ्मयातून त्यांचं सूक्ष्म निरीक्षण आणि सखोल चिंतन करण्याची त्यांची प्रवृत्ती याचं दर्शन घडतं. त्यांचं जर वाङ्मय आपण बघितलं तर त्यामध्ये त्यांनी कर्मवादाला अधिक प्राधान्य दिले आणि म्हणूनच त्यांना सकारात्मक विचारवंत म्हणावंसं वाटतं. समर्थांनी जवळजवळ 40 ते 45 हजार ओव्या इतकं विपुल वाङ्मय निर्माण केले. यामध्ये श्रीमद दासबोध, मनाचे श्लोक, आत्माराम, करुणाष्टक हे तर सर्व परिचित वाङ्मय आहेत. पण त्याचबरोबर समर्थ रचित रामायण, हजारो आरत्या, पद, अभंग, सवाया, विविध वृत्तात्मक श्लोक असं अफाट वाङ्मय त्यांचं आपल्याला पाहायला मिळतं. ही प्रत्येक रचना म्हणजे जणू आपल्यासाठी एक अमृत कुंभच आहे. आणि यापैकीच एक म्हणजे समर्थांची लघु अध्यात्म प्रकरणं. समर्थांच्या लघु आध्यात्मिक प्रकरणामध्ये 5 अष्टाक्षरी छंदातली प्रकरणं येतात. एक आहे षड्रिपू निरूपण, दुसरं पंचीकरण योग, तिसरं आहे चतुर्थ मान, चौथं मान पंचक आणि 5वं आहे पंचमान.
याशिवाय ओवीबद्ध 11 आध्यात्मिक प्रकरणे येतात. पण आपण यातलं षड्रिपू निरूपण या प्रकरणाचं चिंतन करणार आहोत. समर्थांच्या वाङ्मयामधून जशी आपल्याला व्यावहारिक शिकवण मिळते ना, तशीच आत्मोन्नतीचा प्रवास कसा सहज होईल या दृष्टीने देखील समर्थ आपल्याला मार्गदर्शन करतात. या लघुकाव्याचा अध्यात्म हा प्रमुख विषय. समर्थांच्या वाङ्मयाचा विचार केला तर त्यांचं वाङ्मय प्रपंच आणि परमार्थ या 2 अंगांनी विकसित झालंय. आत्मज्ञानासारख्या गहन विचाराबरोबर समर्थ प्रपंचाचा देखील विचार करताना दिसतात. या दोन्हीची सांगड घालताना समर्थ विवेक आणि वैराग्य याचं महत्व आवर्जून सांगताना दिसतात. आता वैराग्य हा शब्द प्रापंचिकांना आपल्यासाठी नाही असंच वाटतं आणि विवेकाचं तर विस्मरणच झालेलं दिसतं. समर्थांनी या दोन्ही गोष्टींना आपल्या विचारात जे अतिशय महत्व दिले ना, त्या 2 ज्या संकल्पना आहेत त्या नीट समजून घेणं अतिशय आवश्यक आहे. योग्य काय, अयोग्य काय, चांगलं काय, वाईट काय, या सगळ्याचा सारासार विचार म्हणजे विवेक. अगदी साधी सुटसुटीत व्याख्या म्हणायची तर. आणि विचारांची परिपक्वता म्हणजे वैराग्य. आता वैराग्यामध्ये सहज गळून पडणं ही सहजता अपेक्षित आहे. वैराग्याचं मुख्य लक्षण म्हणजे कशाचीच आसक्ती नसणं. आता जुन्या दासबोधामध्ये जर आपण बघितलं तर जुना दासबोध म्हणजे 21 समास आहे. यामधला जो 18वा समास आहे त्यामध्ये समर्थांनी विवेक वैराग्याची छान व्याख्या केली आहे. प्रतिष्ठा झालिया लालूच न करी, तेची जाणावी वैराग्य सामुग्री, आणि स्वधर्माचा सांभाळ करी, तो विवेक श्रीराम. स्वधर्माचं पालन करणं म्हणजे विवेक आणि कशाच्याही मोहात न पडणं म्हणजे वैराग्य. अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने समर्थ या संकल्पना आपल्याला समजून सांगतात. पण हे इतकं सहज शक्य आहे का? जर अचूक प्रयत्न केला तर शक्य आहे, हा विश्वास समर्थ आपल्याला त्यांच्या विचारात न देतात. विवेक वैराग्य अंगी बाणायचं असेल तर सर्वप्रथम षड्रिपूंवर ताबा मिळवणं आवश्यक आहे, तरच वैराग्य प्राप्त होईल. पण यासाठी विवेक आवश्यक आहे. म्हणजे विवेक आणि वैराग्य परस्परावर अवलंबून आहेत हे आपल्या लक्षात आलं असेल. विवेकाने प्रपंच केला तर तो नेटका होईल आणि वैराग्याने परमार्थ साधेल. आणि यासाठी समर्थांनी षड्रिपू निरूपण हे प्रकरण सांगितलंय. षड्रिपू निरूपण प्रकरण आवर्जून वाचण्यासारखं आहे बरं का. म्हणजे मुद्दामून त्याचा अभ्यास करा असं मी तुम्हा सगळ्यांना सांगेन. देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी असं जे समर्थ सांगतात, पण ही आत्मबुद्धी होण्यासाठी जी वाटचाल सांगितली आहे त्यामध्ये षड्रिपूंना समर्थांनी प्रमुख वैरी मानलंय. आता हे षड्रिपू कशा पद्धतीने काम करतात, त्यावर ताबा कसा मिळवायचा हे सांगण्यासाठी समर्थांनी हे स्वतंत्र प्रकरण लिहिले. एकूण 96 ओव्यांची ही रचना आहे. प्रत्येक रिपूंचा स्वतंत्र विचार करून हे रिपू अध्यात्म साधनेच्या आड येणारे आहेत, माणसांचा नाश करणारे आहेत, हे समर्थांनी आपल्याला यातनं समजावून दिले. व्यवहारामध्ये या षड्रिपूंच्या जर आहारी माणूस गेला तर हा आहारी गेलेला माणूस कसा वागतो याचं सखोल वर्णन समर्थांनी यामध्ये केले. मानवी जीवनाचं त्यांनी केलेलं सूक्ष्म निरीक्षण या वर्णनातनं आपल्याला पाहायला मिळतं. यातून समाजात वावरताना ते डोळसपणे वावरत होते याचा आपल्याला प्रत्यय येतो. आता षड्रिपूंमध्ये साधारणतः काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर यांचा समावेश होतो. म्हणजे आपण जर समर्थांचा मनाचा श्लोक बघितला तर नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना कामना विकारी, नको रे मदा सर्वधा अंगीकारू, नको रे मना मत्सरू दंभवारू श्रीराम. यामध्ये त्यांनी खेद निर्माण करणारा क्रोध, अनेक विकार निर्माण करणारा काम, स्वतःबरोबर इतरांचं नुकसान करणारा मद आणि मत्सर यांचा विचार केलाय.
या विकारांचा इतका सूक्ष्म विचार केलाय, कारण हे 6 रिपू मानवी जीवन अधोगतीला नेणारे आहेत. हे विकार म्हणजे जणू एकमेकांमध्ये गुंतलेली साखळीच आहे बरं का. म्हणजे बघा, एखादी गोष्ट प्राप्त व्हावी अशी तीव्र कामना किंवा इच्छा मनामध्ये निर्माण होते. त्याच्या प्राप्तीसाठी माणसाची धडपड चालू होते. पण या प्रयत्नात जर अडथळा आला तर काय होतं? त्याचा क्रोध अनावर होतो. खरं तर माणसाला सतत काही ना काहीतरी हवंच असतं. त्याची ही वासना कधीच कमी होत नाही. सतत काही ना काही हवं वाटणं या वृत्तीला लोभ असं म्हणतात. सर्वात घातकी असे हे 3 विकार आहेत. आणि म्हणूनच काम, क्रोध, लोभ ही 3 नरकाची द्वारं मानली गेली आहेत. हवं असलेलं प्राप्त झालं तर मग काही बघायलाच नको. माणसामध्ये मद संचारतो. मला जे हवं ते मी प्राप्त करून घेऊ शकतो या भ्रामक कल्पनेमुळे त्याच्यामध्ये उन्मत्तपणा वाढीला लागतो. आणि यातूनच माझ्यासारखं इतर कोणाला मिळू नये अशी संकुचित विचारसरणी निर्माण होते. आणि याच वृत्तीमुळे इतरांबद्दलचा मत्सर वाढीला लागतो. इतरांना काही जास्त मिळालं तर अशा वृत्तीच्या माणसांना अतिशय दुःख होतं. इतरांविषयीचा द्वेष वाढीला लागतो. प्रत्येक गोष्टीची अभिलाषा वाढत जाते आणि यालाच मोह म्हणतात. एक काम हा विकार किती घातक आहे हे या साखळीतनं आपल्या लक्षात आलं असेल. हा काम विकार इतर विकार निर्माण करून माणसांचं मन आणि आयुष्य दुःखी करतो. षड्रिपू हे नाशाला कारणीभूत असले तरी आपल्या आयुष्यात तितकेच महत्वाचे आहेत बरं का. म्हणजे या षड्रिपूंचा माफक वापर ठीक आहे, पण त्यामध्ये विकृती निर्माण झाली की मात्र ते घातक ठरतात, हे लक्षात ठेवा. काम हा विकार गुण म्हणून बघितला तर त्यामध्ये रसिकता आहे, नवनिर्मितीचा आनंद आहे. पण याचा अतिरेक झाला तर तो विकार होतो. त्यातून गुन्हेगारी प्रवृत्ती देखील वाढते. खून, बलात्कार यासारख्या घटना या विकारातूनच घडतात. भरपूर संपत्ती असावी ही अतिरिक्त कामना चोरी, दरोडा यासारख्या प्रवृत्तींना खतपाणी घालतं. कामांधतेमुळे मनावरचा ताबा सुटतो आणि बुद्धी काम करेनाशी होते. म्हणजे कामनेचा अतिरेक जो आहे तो अधिक अधोगतीकडे घेऊन जातो. मोह या विकाराचं देखील तसंच आहे. सौंदर्य ही गोष्ट अशी आहे की तिचा मोह कोणालाही होतो. म्हणजे आपोआपच त्या सौंदर्याची स्तुती करावी असं आपल्याला वाटतं. मनाला मोहून टाकणारी जर फुलं बघितली तर त्यांचा मोह आपल्याला होतोच का नाही? ती तोडून आपल्या जवळ घ्यावीत असा मोह होतो की नाही? म्हणजे जसं भुंग्याचं प्रतीक आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. भुंग्यांना त्या कमळातल्या परागकणांच्या त्यातल्या मधाचा आणि सुगंधाचा इतका मोह होतो, त्याचा मोह काही त्याला सुटत नाही आणि त्यामुळे त्याचा मृत्यू होतो. कमळात अडकून, म्हणजे कमळ संध्याकाळी बंद होतं आपल्या सगळ्यांना माहितीये. कमळात अडकून त्या मृत पावणाऱ्या भुंग्याचा नाश होतो, हे आपल्याला परिचित आहे. वास्तविक तो एखादं लाकूड पोखरू शकतो पण त्या नाजूक पाकळ्या मात्र पोखरू शकत नाही, इतका तो त्या मोहात अडकतो. खाण्याचा मोह असाच आहे, तो आपल्याला काही सुटत नाही. कोणत्याही ऐहिक सुखाचा मोह माणसाला झाला नाही असं होत नाही. त्याचं जणू त्याला व्यसनच जडतं. आणि म्हणून हे षड्रिपू योग्य प्रमाणात योग्य ठिकाणी वापरता आले पाहिजेत. आणि यासाठी प्रथम चंचल मनाला विवेकाने आवरून त्याला सत्संगामध्ये रमण्याची सवय लावणं आवश्यक आहे. त्यामुळे वृत्ती शांत होतात, मनाची चंचलता कमी होऊन ते स्थिर होतं. आता गोंदवलेकर महाराजांनी आपल्या मानसपूजा स्तोत्रामध्ये एक छान रूपक वापरले. इंद्रियाचा तांबूल जाण, षड्रिपूंची दक्षिणा सुवर्ण, संकल्प विकल्प धनुष्य बाण, रामा हाती विधला श्रीराम. किती छान आहे बघा. महाराज या रूपकाच्या माध्यमातून आपल्याला सांगतात की इंद्रियांना जी विषयांची गोडी लागलीये ती रामाला तांबूलाप्रमाणे अर्पण करावी आणि षड्रिपूंची दक्षिणा रामाला अर्पण करावी. या ठिकाणी षड्रिपूंना सुवर्ण असं महाराजांनी म्हटलंय, कारण
हे षड्रिपू गुण म्हणून या ठिकाणी वापरणं महाराजांना अपेक्षित आहे. हे विकार भगवंताकडे वळवायचे. कामना असावी, पण ती केवळ भगवंत प्राप्तीची असावी. साधनेमध्ये मन एकाग्र झालं नाही तर स्वतःवर क्रोध यावा. लोभ आणि मोह केवळ उपासनेचाच असावा. महाराजांनी या ठिकाणी संकल्प विकल्प यासाठी धनुष्य आणि बाण हे रूपक योजले. धनुष्यावर श्रीरामांची पकड जशी घट्ट आणि दृढ आहे तसाच संकल्प दृढ असावा. हा संकल्प विकल्पाचा धनुष्य बाण श्रीरामाच्या हाती सोपवावा. सर्वांचा करता करता तोच आहे हा भाव मनात असणं खूप महत्वाचं आहे. आजचं चिंतन आपण इथेच थांबणार आहोत. याचं चिंतन मनन करा. जय जय रघुवीर समर्थ.